तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी रीडमेंट। तर भाऊंनो, व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयार्थ झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे काही आपल्याला लाईट मोशन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। नव्याला असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ पूर्णपैकी बघायचा आहे, जेव्हा तुम्हाला व्हिडिओ समजून येईल। तर चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपली भाऊंनो, प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपलं बघू शकता वरती बीटमार्क आहे, त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो आपल्याला काय करायचं आहे, आपले तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो, कोणाचा पण तुम्हाला फोटो लावून घ्यायचा आहे। सिंपली मी माझ्या मॉडेलचा फोटो लावून घेतो, तुम्ही कोणाचा पण लावून घ्यायचा आहे। इथं प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे, अजून अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि याला फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं आहे। याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। घेऊन गेल्यानंतर भाऊंनी इथं बघू शकते की मधातून एक बीट दिलेलं आहे। सिंपली अशा प्रकारे मधातून कट मारून घ्यायचं आहे, तर दोन भाग होऊन जातील। एवढं झाल्यानंतर भाऊंनी याला काय करायचं आहे, फोटोला धरून ठेवायचं आहे आणि असं खालती ओढून घ्यायचं आहे। एकदम डायरेक्ट आपलं जिथं सॉन्ग असेल तिथं आपल्या फोटोला ओढून घ्यायचं आहे आणि याला पण अशाच प्रकारे खालती ओढून घ्यायचं आहे। तर भाऊंनी एवढं झाल्यानंतर भाऊंना आता काय करायचं आहे, आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर जो काय ब्लॅकवाला इफेक्ट दिसतो, सिंपली याला पहिला याला कॉपी करून घ्यायचं आहे। तर सिंपल कॉपी कसं करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन इथं कॉपी इफेक्ट दिसतो, सिंपली कॉपी करून घ्यायचा आहे। जो काय आपला ब्लॅकवाला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे कॉपी होऊन जाईल। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। जो काय आता आपण ब्लॅकवाला इफेक्ट कॉपी केला तो पहिल्या फोटोला पेस्ट करायचा आहे। तर पेस्ट कसं करायचं आहे, सिंपली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट, सिंपली आपला जे काही इफेक्ट आहे ब्लॅकवाला तो अशा प्रकारे लागून जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो परत बॅक यायचं आहे आपल्याला आणि परत बीटमार्क ओपन करून हे सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। सेक इफेक्ट ओपन झाल्यानंतर जो काय दुसरा इफेक्ट दिसतो तुम्हाला, सिंपली याला कॉपी करून घ्यायचं आहे। तर सिंपली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे। दुसरा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकते की दुसरा फोटो आहे, त्याला दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। सिंपली पेस्ट कसं करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट। तर भाऊंनो बघू शकते की जे काय आपले इफेक्ट आहे ते दोन्ही पण अशा प्रकारे लागून गेलेले आहेत। एवढं झाल्यानंतर आता आपली पिनजी लावून घ्यायची आहे। सिंपली प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे, इथून अशा प्रकारे पिनजी सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथून आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आणि इथं सेट करून घ्यायचे। वरती जिथं पण तुम्हाला हवे चांगले दिसेल तिथे सेट करून घ्यायचं आणि याला धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं आहे। तर भाऊंनो पिनजी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो तुम्हाला बॉर्डर वगैरे लावून घ्यायचं आहे आणि जे काही तुमचा लोगो असेल तो लावून घ्यायचा आहे। सिंपल भाऊंनो बॉर्डर पण आपलं डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकते आपलं एक्सपोर्ट बटन आहे, सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, जेवढं हवं असेल तेवढं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।